आज दुपारच्या सुमारास राहता तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे। वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी दुकानांचं पत्र उडून गेल्याचे चित्र आहे। साकुरी गावात अनेक वर्ष जुने वडाचे झाड ग्रामदैवत वीरभद्र महाराजांच्या मंदिरावर पडल्याची घटना घडली आहे। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धांदळ उडाल्याचे बघायला मिळाले। राहता साकुरी रस्त्यावर जवळपास 7 ते 8 मोठी झाडे मुळासकट उन्मळून पडली। राहता शहरातील सेंट जॉन स्कूलच्या प्रवेशद्वाराजवळील महाकाय झाड वादळाने भुईसपाट झाले। सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचं समोर आलेलं नाही। कोणाला दुःखपद्धती झाली आज अचानक साकुरी गावामध्ये आमच्या तर मोठमोठे झाडं आमच्या गावातले डायरेक्ट खालून उघडून पडले। आमचं जे मंदिर आहे ग्रामदैवत आहे वीरभद्र महाराजांचं त्याच्यावर सुद्धा झाड पडलेलं आहे आज। त्यानंतर मी पुण्याहून नेमकी गाडी घरात लावली आणि घरात घुसलो आणि वादळ चालू झालं। पुण्याहून येतच होतो तर प्रचंड वेग होता त्या वाऱ्याला, तर ते आमच्या घरात बसलं सुद्धा लिंबाचं झाड पडलं, पण काही तिथं घटना घडली नाही आणि गेट डायरेक्ट उडून पडलं बंगल्यात आमच्या। त्यानंतर भाऊसाहेब आमचे पाणी करायला गेलेले होते, काल जे पाणी साचलं होतं बा कुठं ते पाणी करून येत असताना ते गाडी लावली, त्यांनी खाली उतरून ग्रामपंचायत मध्ये आले
तर मागं त्याच्यावर प्रचंड असं मोठं झाड पडलं, तुम्ही घेतलेली ती शूटिंग. म्हणजे नुसतं ह्या ठिकाणी साकुरी पूर्ण गावामध्ये असे मोठे मोठे झाडं जे लिंबाचे वगैरे हे उमटून पडलेले. म्हणजे हो, आता आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून ती व्यवस्था केलेली आहे आणि लाईट आज बंद ठेवावं असं मी MSCB ला पण कळवलेलं आहे. की शासनाला एकच विनंती आहे, त्या झालेली जी नुकसान आहे त्या नुकसान भरपाईची पंचनामे करावे आणि लोकांना त्याची नुकसान भरपाई मिळावी, एवढीच आम्ही शासनाला विनंती करतो साकुरी ग्रामस्थांच्या वतीने.